करोनात लोकांना मदत करा. हे चांगले कर्म झाले का चांगलं म्हटलं पाहिजे आणि पुण्य झालं पाहिजे, ठीक आहे. तर याच्यात याने तुम्ही बंधनात पडता. पण याचे फळ जे आहे ना, हे येणाऱ्या जन्मात तुम्हाला दुःख न देता सुख देणारे आहे. त्याच्यामुळं तर आपली लॉजी आपला देवता असा आहे बापा, व म्हणजे एकदम टॉप लेवलचा आहे. तर तो ह्या गोष्टीला बिलकुल म्हणजे काय, चांगले कर्मही तुम्हाला सोन्याच्या साखळीनंच बांधतात आणि वाईट कर्मही तुम्हाला बांधतात लोखंडाच्या साखळीनं. दोन्हीही बंधनात टाकतात. आपला बाबा प्रेमींनी नेहमी हे गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला कुठलं बंधन नाही करायचं काय. आणि याच्या आधी मी सांगितलेलं कित्येकदा की मग काय चांगले कर्म करणं सोडायचे काय काय. एका इकडे तर बाबा सांगते रिअल हॅपीनेस लाईज इन मेकिंग अदर्स हॅपी. मग काय म्हणायचं, कसं करायचं, काय याचं उत्तर दिलं मागं मी सांगितलं. सांगा बरं कोणी याचं अनम्यूट करून. हे सर्व काही बाबाच करून राहिले आणि बाबासाठीच करून राहिलं. हे तर झालं थिंकिंग, पण तसं असं करतो का आपण? तुम्ही करत असाल, मी तर नाही करत. काय प्रत्येक कर्म मी बाबासाठी करून राहिलो असा नाही विचार करत मी. मग कसं दुसरं काय आयडिया सांगितली बाबानं? काय बाबाची असता आज्ञा आहे, रिअल हॅपीनेस लाईज इन मेकिंग अदर्स हॅपी ॲट द कॉस्ट ऑफ युअर हॅपीनेस. काय विथ द अंडरस्टँडिंग दॅट बाबा इज इन एव्हरी वन ट्राय टू हेल्प अँड सर्व अदर. हे त्याची इच्छा आहे चौथी. काय मग हे असं असं बाबा म्हणते म्हणून जर तुम्ही कराल चांगले कर्म तर तुम्ही बांधल्या जाणार नाही. हा तुमचा भाव पाहिजे. का मी लोकाला नाही मदत करून आलो, बाबानं सांगितलं, माझ्या गुरुनं सांगितलं का बाबा प्रत्येकात आहे. तर मग त्याच्यात जो बाबा आहे त्याला मी मदत करून राहिलो. काय यरज भाईचं नेहमीच म्हणायचंय तर यरजभाई म्हणायचे का बा ते आलिंगन नंतर तर बंदच झाले. आलिंगन मंडळी होती लेह लागली होती आपलं बसमध्येच. डॉक्टर गोयरनं इन्स्ट्रक्शन लावले होते कोणीही मंडळीला आलिंगन करायचा प्रयत्न करू नये. सर्व म्हातारे झालेले आहे, रंगारंगाच्या बिमाऱ्यांना हे आहे. तुमचा काही म्हणजे फ्लू असला काही असला त्यांना त्रास नाही व्हावा. तर यरज व्हायला तर मोठा विचित्र रोग होता, त्यांच्या मसालाच थांबून जाय आपोआपच. आणि ते लय डेंजरस. काय तर ते मग त्याच्यामुळे इन्फ्लेक्शन जर झालं तुमचं, त्यांना जर सर्दी पडसा झाला तर फुफ्फुसानं थोड्या वेळासाठी ते मसाला काम बंद करणं केलं, झालं गेले वर. काय ते मोठं विचित्र होतं, त्यांना जेवताच नाही. कधी कधी श्वास येऊन जात त्यांचा असा जाम, ती मसल काम करणं बंद करे, हातानं दाबा लागे त्या याला. काय तर असं काम होतं. म्हणून त्या पण ज्यावेळेस त्याच्या आधी जे आलिंगन करायचे ना, तर ते असे म्हणायचे की मी याचा जो बाबा त्याला आलिंगन करून आलो. आणि अलोबाजी ही नेहमी हे गोष्ट सांगायची. काय कभी भी बोले आपण अलग अलग लोगों से हक करते, आलिंगन करते, तो ये वो ये समझ के करना कि इसमें जो बाबा है उसको मैं आलिंगन कर रहा हूं. तर असं अलोबाजी सांगायचे. तर आपला मुद्दा हा आहे की चांगले कर्म करा तो सोडायचं नाही. पण ज्या बाबानं आज्ञा आपल्याला सांगितल्या का बा स्वतःच्या सुखाच्या बदल्यात दुसऱ्याला सुखी करा, हे त्यानं सांगितलं आहे. म्हणून जर तुम्ही केलं तर तुम्ही चांगल्या कर्मांना बांधल्या तर जाणारच नाही, उलट त्याचा संस्कार तर होईल निश्चितच. प्रत्येक कर्माचा हा दैवी नियम आहे. पण त्याला तो जबाबदार बाबा होईल, बाबा तो संस्कार घेईल. पण आता त्याचा फायदा तुम्हाला हा होते, हे जो मग आम्ही सांगितला की तुमचे झालेले संस्कारही ढिले होते आणि वरून तुमचा इगोही कमी होते. कारण तुम्ही दुसऱ्याच्या इकडे तुमचं लक्ष आहे, स्वतःच्या स्वार्थात लक्ष नाही, परमार्थात आहे. ओके, हा चला पुढं. आता काय म्हटलं बा, पुढं काय म्हटलं? हा, एक आणखी महत्वाची गोष्ट आहे की आता हे संस्कार खतम करायचं जे काम आहे, हे काही साधं सोपं आहे काय? इंटेन्सिटी प्रत्येक कर्माची अलग अलग आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला तुम्हाला आठवत असेल तर हा जो राजेंद्र मेहर इथचा जो सेक्रेटरी आहे ज्युबिली हिल सेंटरचा, त्याचं छोटं एक टॉक झालं होतं बेहरा मंगलाला. आता हे जे मोठा कार्यक्रम झाला, आपल्या विदर्भातले भरपूर लोक होते, वर्धेचे, अमरावतीचे, आपला मोठा ग्रुप घेऊन गेलो होतो आपण. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं का आता हे कसं
संस्कार नलिफाय करायचं. इथं तुम्हाला माहित आहे डिस्कोर्सेस मध्ये आहे, जो जो कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. तुम्ही कोणाचा मर्डर केला, तुमचा नक्की होणार, हा नाही तर पुढच्या जन्मात. हा हा लॉ आहे, म्हणजे न्यूट्रलाइज करायचा. तुम्ही आता आता तुम्ही समजा एखाद्या तहानल्याला पाणी पाजलं, तर तुम्ही कधी तहानले राहाल त्यावेळेस तुम्हाला पाणी भेटन. पण आता महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही एखाद्याला पाणी दिलं तर त्याला तहान किती लागलेली आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे, तर त्याला तुम्ही जो पाणी पाजलं तर त्याचाच एक संस्कार होईल, त्या त्या तीव्रतेच्या हिशोबाचा एक संस्कार होईल. त्याला बा कमी तहान लागली होती, ठीक आहे, आणि तर तुम्ही त्याला पाणी पाजलं, हा चांगला संस्कार झाला. आता याला न्यूट्रलाइज करासाठी तेवढ्याच इंटेन्सिटीची, तेवढ्याच तीव्रतेची तहान तुम्हाला लागली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्याच्यापेक्षा कमी नाही. आणि तरच मग दुसरा कोणी तुम्हाला त्या ज्याला तुम्ही पाणी पाजलं होतं किंवा कोणी दुसरा, ज्यावेळेस तेवढ्या तेवढ्या तीव्रतेची तुम्हाला तहान असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्याच्यापेक्षा कमी नाही, अशा वेळेस जो पाणी पाजन तो न्यूट्रलाइज होईल, त्यावेळेस तो इक्वल होईल, असा त्या राजेंद्र मेहरनं आपल्याला सांगितलं होतं. आठवत असेल तुम्हाला ते टॉकचं त्याचं. आता मग किती गडबडीची गोष्ट आहे, किती गडबडीची गोष्ट आहे. कसे करायचे न्यूट्रल, आपल्याला एकदा जेवणाचे संस्कार होते. आता तुम्हाला जास्त भूक असली तर जास्त घट्ट संस्कार तुम्ही मोठ्या किंवा रस पोळी मांडे सरगुंडे असले तर तुम्ही तळाख्यानं मोठ्या आसक्तीनं जेवता, तर त्याचा तीव्र संस्कार होते. आणि तेच रुटीन जेवण आहे किंवा भूक नाही, तर तुम्ही कमी आसक्तीनं जेवता, तर त्याचा लाईट संस्कार होते. मग याला न्यूट्रलाइज कसं करायचं, हा मार्ग तर असा आहे का संस्कार न्यूट्रलाइज पूर्ण झिरो झाल्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्हाला ते संस्कार नलिफाय इक्वल, आणि ते तसे काही होत नाही. म्हणून याच्यात सांगितलेलं आहे का सद्गुरू आणि अवतार याला सर्व कुंडली माहीत राहते समोरच्या त्याच्या भक्ताची, त्याच्या प्रेमीची, तर तो त्या हिशोबानं ते ऍक्ट करते त्याच्यावर, आणि त्याला त्याच्या प्रेमात पाडते, त्याच्या आज्ञेत पाडते, त्यांना तसे तो जाणते. मग ते न्यूट्रलायझेशन वगैरे तो तसे म्हणजे खर्च करू देते. म्हणून तर आध्यात्मिक जीवन अलग आहे आणि मॉरल जीवन अलग आहे. मॉरल जीवन मध्ये नीतिमत्ताला येणं, चाला, सकाळी उठा, आंघोळ करा, पूजापाठ करा, ढमकं करा, अमकं खा तमकं नका खाऊ, हे मॉरल जीवनात येते. आणि तो मोठा त्याला हे राहते, पहा मी हप्त्यातून 2 उपवास करतो, मी सर्व त्या 4 धाम केलेले आहे, तो ते मॉरल जीवनात येते. आणि त्याचा तो अहंकार वाढत जाते. हे बाबाचा मोठा डिस्कोर्स झाला अमरावती सेंटरला, आपण ते डिस्कोर्स सांगितलेले आहे. काय ते जे मी जमा केले आहे ते त्यातले 5-50 झाले, 5-50 राहिलेले आहे, ट्रान्सलेट केले ते. तर पण आध्यात्मिक जीवनात तसं नाही. म्हणून तुम्ही पहा, आध्यात्मिक जीवनात तुमचे जे जसे संस्कार आहे ते खतम करत राहते सद्गुरू. सद्गुरूला चांगले आणि वाईट काही असं काहीच नाही आहे. एका लेवलला एकदा तुम्ही म्हणजे देव एक असल्यामुळं तिथं द्वैताला काहीच वाव नाही आहे. तिथे चांगला आणि वाईट असं काहीही नाही आहे. पण आपल्यासाठी आहे, आपल्यासाठी आहे. पण तरीही सद्गुरू आपल्या प्रेमीचे जशा प्रकारचे संस्कार असतात तसे त्याला खर्च करू देते. म्हणून तुम्ही पहा 90% जवळपास त्यापेक्षाही जास्त मंडळी खानपान बद्दल बाबाचं काही नव्हतं. काय म्हणजे जसं आता आलोबाजी सोबत 22 दिवस आम्ही होतो, एकच आंघोळ केली 22 दिवसात त्यांनी. आता हे तर नैतिक जीवनात तर मोठं त्याला मान्यता, बापा रोज आंघोळ करायला लागते. मग आता हे आध्यात्मिक जो माणूस तो बापा आता देव व्हायला आलेला, तर तुम्ही त्याच्यावरून समजू शकता की आध्यात्मिक जीवनात तुमचे नॅचरल संस्कार खतम करण्याला महत्व आहे. की म्हणजे आता बाबाच्या समोर बाबाच्या पैशानं यरजभाई सिगरेट प्यायचे, कारण ते बाबाचे सर्व डिपेंडंट होते. तिकडे आधी प्यायचे, तिकडे ते तुमचे काय नाव त्याचे अब्दुल गनी प्यायचे. मग हे लोकांच्या दृष्टीने तो वाईट कर्म आहे सालं काय. पण बाबाला माहित होतं का याचे साले सिगरेट प्यायचे संस्कार आहे, आणि उद्या खतम, उद्या त्यांना काही प्रॉब्लेम नाही होत. त्याला प्रॉब्लेम आहे ते तो बदमाशी किती करते त्याला महत्व. हे साला काही पाप तर नाही करत का, आपल्या आणखी संस्कार कंटिन्यू वाढत, त्याला तो महत्व देते. तो त्याला ते धंदे नाही करू देत का जे त्याला पुढचे जन्म वाढवून त्याला दुःख कारण होईल. ह्या तर साध्या म्हणजे याच्या गोष्टी आहेत, नॉर्मल याच्या गोष्टी आहेत, ते तो होऊ देते. आध्यात्मिक जीवनात हे आहे.
पण तेच एखाद्या आश्रमात जाऊन तुम्ही एखाद्या महाराजाच्या काय कोणत्या एखाद्या मठात जा, तिथं दिसते का कोणी सिगरेट पिणार आहे? अरे हुट, हे तर म्हणून साला हा महाराजच नालायक आहे, ह्याच्यात माणसं सिगरेट पिऊन राहिले. तर हा फरक आहे. आणि आध्यात्मिक जीवनातच तुम्हाला देवाच्या इकडे जाता सरळ मार्ग आहे. व्हेरॅस नैतिक जीवन हे विचित्र आहे. हे तुमचा युगो फ्लरिश करते, त्याला घट्ट करते. तर म्हणून ह्या गोष्टीला याच्यात काही वाव नाही. म्हणून असे तुम्हाला सद्गुरूचे प्रेमी, अवताराचे प्रेमी याचे थोडेसे म्हणजे सर्व जीवनाचे ट्रॅक जे आहे ते असे आहे. काय म्हणजे ते जे संस्कार त्यांना घातक नाही ते त्याला खर्च करू देते. बाबा काय करते, त्याला खर्च करू देते. काय तुम्हाला माहित आहे काय, हे जे एक प्रेमी होती चांगले बाबा, म्हणजे लखोपती प्रेमी, ती बाबाला कंप्लेंट करून राहिली मोठी, का म्हणे बाबा हा मानवरा नेहमी दारू पिते, भरपूर दारू, नेहमी दारूतच असते. तर बाबा म्हणे तुला मारते काय? तर म्हणे नाही. शिवाय देते काय? नाही. तर मग पिऊ दे ना म्हणे. म्हणजे ते नामांकित त्याच्या घरी सेंटर होतं, मोठ्या शहरातले ह्या म्हणजे राजघराण्यातली बाई होती तिची गोष्ट आहे. आता अलीकडे आफत. तर ह्या आध्यात्मिकता अशी आहे, त्याचे संस्कार तो खर्च होऊ देते, त्याला माहित आहे. आणि तो बरोबर त्याचे तीव्रता, त्याचे हे सर्व कमी करते. त्यातला हे जे काम, क्रोध, मोह, लोभ, द्वेष धीरे धीरे डायल्यूट करते. फक्त तुमचं आमचं काम एकच आहे का त्याच्या आज्ञेवर भयंकर कॉन्सन्ट्रेट करणे आणि त्यांना आपलं जीवन जगायचा प्रयत्न करणे. आणि जसं आपण आपल्या आई वडिलावर, पोरावर, बायकोवर प्रेम करतो, तसं त्याच्यावर प्रेम करायचा प्रयत्न करणे. झाला, त्याला सर्व काय आपला आई बाप समजणे, त्याला असं करत राहणे, तर त्यांना आपोआपच आपलं सर्व कचरा तो साफ करत राहते, आपोआपच होत राहते आणि आपण आध्यात्मिक मार्गावर अग्रेसर होत राहतो. तर हा फरक काय, त्याची इंटेन्सिटी काय तो जाणते आणि त्याप्रमाणे तो करते. हा, चला पुढे चला. पुढचं वाच ना. हुशारी, तुझा आवाज येत नाही. हॅलो तुषार, तुझा आवाज. आला. मग म्यूट झाली होती. म्यूट झाली होती. अवतार मेहर Baba has made it very simple for us. He has reduced the entire problem to one that is solved through love. Love can permeate impression, dissolve them, and finally exceed them. For the ailment of man suffering from binding impression, Meher Baba has given us a positive remedy. It is not to be sought anywhere outside, but within us. Love function within us as a very purpose of everything we do. From a sinner to saint, this purpose of or power motivate all our action. No matter what the target we aim at, money, the opposite sex, power, fame, or God. The propelling force is love. It is for the love of someone, including self, or for the love of something that we exert, we suffer, we enjoy, we live, and we die. अवतार मेहर बाबांनी हे आमच्यासाठी खूप सोपे केले आहे. त्यांनी संपूर्ण समस्याला एका प्रेमाच्या माध्यमातून निराकरण केलेले आहे. प्रेम संस्काराला झिपू म्हणजे फिल्टर करू शकतो, त्याचे निराकरण करू शकतो आणि शेवटी ते ओलांडू शकतो. माणसाच्या दुःख सहन करण्याच्या आजारासाठी मेहर बाबांनी आम्हाला एक सकारात्मक उपाय सांगितला आहे, जे कोठे बाहेर न शोधता आपल्या आत आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा उद्देश म्हणून प्रेम आपल्यामध्ये कार्य करतो.
पापी ते संतापर्यंत हा उद्देश किंवा शक्ती आपल्या सर्व कृत्याला प्रवृत्त करतो. पैसा, विपरीत लिंग, शक्ती, कीर्ती किंवा देव, आम्ही लक्ष काय गाठायचे ते महत्वाचे नाही. प्रेरणा देणारी शक्ती प्रेम आहे. ते एखाद्याच्या प्रेमासाठी ब्रॅकेटमध्ये स्वतःसह किंवा एखाद्या गोष्टीच्या प्रेमासाठी आहे, ज्याचा आपण प्रयत्न करतो, दुःख सहन करतो, आनंद घेतो, आपण जगतो आणि आपण मरतो. मेहर बाबांची इच्छा आहे की आम्ही सामान्य, नैसर्गिक, प्रामाणिक आणि कठोर परिश्रम असे जीवन व्यतीत करावे आणि आपल्या जीवनाच्या मध्यकाळात प्रेमाचे असे कार्य करावे जे आपले चांगले आणि वाईट कार्य जे आपण करत होतो आणि करत आहोत त्याला सेल करतील. काका, आवाज आला का? हा हा हा. लुझन द बाइंडिंग. तर बाबांना आपल्याला आधी साहेब सांगून राहिले काय सोपा मार्ग सांगितला आहे प्रेमाचा. हे जे प्रेमानं सर्व हा जो कॉम्प्लिकेटेड मार्ग आहे देव होण्याचा, मुक्तीचा, मुख साक्षात्कार करण्याचा, याच्यासाठी प्रेम हे फार सुंदर हत्यार आहे. आदी साहेब सांगतात जे काही आपण काही संस्कार जमा केलेले आहे काय, तर त्या झालेल्या संस्काराला त्याला नष्ट करण्यासाठी, त्याला ढिले करण्यासाठी प्रेम हा अतिशय उत्तम उपचार आहे. शेवटी त्या संस्काराला ते आपल्यातून घालू शकतात. म्हणजे आपल्याला मग ती जे आहे ना, जे जे काम, क्रोध, मोह, लोभ, द्वेष, अहंकार हा राहणारच नाही. एक एक संस्कार सर्व म्हणजे हे जे संस्कार बनवायला कारणीभूत दुर्गुण आहे ना, तेच मुळात निघून जाईल. तुमच्या इच्छा कमी कमी करत निघतो. ज्या इच्छेच्या मागे तुमची कृती होते, त्याचे संस्कार होतात काय, तर तेही तो कमी कमी करत नाही. आणि त्यानं काय होईल, मग तुमचे संस्कार बनणेच बंद होईल. म्हणून तर बाबानं सांगितलं का इच्छेच्या मागे कर्म आहे, कर्माच्या मागे दुःख आहे काय. आणि जोपर्यंत मानवाला इच्छाच्या मागे धावपळ, अनविच्छा सर्व अशाच आहे का ज्यानं तुम्हाला आपल्या सुखासाठीच सर्व धडपड आहे. आणि त्याच्या निमित्त जे आपण काम करतो, जे काही कार्य करतो का सुख आपल्याला जास्त भेटलं पाहिजे, तर त्याचे संस्कार जे होतात. आणि बाबाने हे सांगितलं ज्यावेळेस तुम्ही सुखाचा, आपलं सुख वाढवासाठी पैसा कमावायचा, त्यानं आपण सुख उपभोगू, हे ज्यावेळेस तुम्ही कर्म करत असतात, हा दैवी नियम एवढा विचित्र आहे का एका इकडे सुख झालं का, म्हणजे सुखाचे नुसते विचार करत राहतात, कर्म करत राहतात, त्याच वेळेस त्याला काउंटर जे आहे ना, त्याला नलिफाय दुःख करू शकतात. आसक्तीने भोगलेल्या सुखाला आसक्तीनं आलेले दुःखच त्याला नलिफाय करतात. म्हणून बाबा त्याच वेळेस दुःखाची निर्मिती चालू होऊन जाते काउंटर पार्टची. एवढं विचित्र आहे लॉजिक आहे. तर म्हणून आता हे प्रेम असा जबरदस्त हत्यार आहे की ह्या जो हे जे आपल्याला बिमारी लागली आहे काम, क्रोध, मोहाची, ज्याच्यामुळे आपल्याला सफरिंग येऊन राहिलं, दुःख येऊन राहिलं, त्याला आणि आपले आपले बंधन, सांस्कारिक बंधन होऊन राहिले, त्याला त्याच्यावर प्रेम हे सर्वात मोठं औषध आहे काय. तर आणि हे काही प्रेम आपल्याला बाहेरून बाजारातून विकत नाही आणायला लागत किंवा कुठून दुसरीकडे नाही भेटत, आपल्यातच आहे. बाबा म्हणतात, आधी म्हणतात की ते आपल्यातच आहे, फक्त आपल्याला त्याला उजागर करावं लागते. कारण आपण जेवढं काही काम करतो हे प्रेमाचं रूपच आहे. भलाही बाबांनी त्याला म्हटलं म्हणजे शुद्र रूप म्हटलं. तसं स्वार्थ काय, स्वार्थ याच्यासाठी एक आपलं प्रेम आहे आपल्या शरीरावर, आपल्या परिवारावर, त्याच्यासाठी आपण ते स्वार्थाचे धंदे करतो. तर त्याच्या मागे फोर्स कोणचा आहे, प्रेमाचाच आहे. क्रोध आहे, जो आपला आळवा आला, आपल्या फायद्याच्या कोणी आळवा आला तर त्याचा क्रोध येते. म्हणजे काय आहे की क्रोध ही प्रेमाचं निकृष्ट दर्जाचं प्रकटीकरणच आहे काय, की आपला फायद्यासाठी जे आपण काम करत असतो त्याच्यात जर कोणी आडकाठी टाकली
तर आपल्याला क्रोध येतो. म्हणजे क्रोधाचा आपला फायद्यावर आपलं प्रेम आहे, आपल्या फायद्यावर आपलं प्रेम आहे. तर त्याच्या हा क्रोध त्याने निर्माण होते. म्हणजे सर्वाच्या मागा जर कुठला फोर्स असन काय उद्योग करणारा, तर तो आहे प्रेम. ते काही असो काय तर हा हा प्रेम असा आहे का पाप्याला संत व्हाच्या मार्गाला लावते. आलं का लक्षात? तर आता आपलं म्हणजे हे जे आपण पैशाच्या माग आहोत का राहते, कारण त्याच्या मागही प्रेमच आहे. काय कारण पैशाना सुख ना आपल्याला आपल्या बॉडीवर प्रेम आहे, आपल्या परिवारावर प्रेम आहे का त्याच्यामुळं कोणी पैशाच्या मागे धावते. प्रेमच त्याच्या मागचं एक एक प्रकारचा फोर्स असते. अपोजिट सेक्स आहे, मुलं मुली एकामेकाकडे अट्रॅक्ट होतात. तर हाही प्रेमाचा निकृष्ट दर्जाचा आहे मानवी प्रेम. कोणी पॉवरसाठी वॉर्ड मेंबर राहत असते, कोणाला मेयर आणि कोणाला MLA, कोणाला गावचा पाटील आणि कोणाला सरपंच. तर याच्यासाठी स्वतःच्या नावासाठी काय आणि काही लोकांना देवावर प्रेम असते काय, तर ते देवासाठी मागा लागतात देवाच्या. तर सर्वाचा जो एक मोटिवेट करणारा किंवा एक उद्योग करणारा जर हे असं शक्ती तर ते प्रेम आहे. फक्त प्रेमामुळेच आपण तकलीफ घेत राहतो. आलं का लक्षात? जीवन जगत राहतो. प्रेम बाबांना सांगितलं ना, प्रेम जर नसतं तर दुनिया चालू शकत नाही. काय बाबा त्या दिवशी झालं ना आपलं आजीजीनं सांगितलं का जे इनॅनिमेट जे वस्तू आहे जसे धातू, दगड, ग्रह, ज्यांना आचार म्हणते, ज्यांना जीव नाही आहे, त्याच्यातही प्रेम प्रकट होते. जसं बाबांनी सांगितलं लोखंड आपलं तुमच्या मॅग्नेटच्या इकडे चुंबकाकडे अट्रॅक्ट होते. तर हे त्याच्यातलं प्रेमाचंच प्रकटीकरण, प्रेमाचाच प्रकार आहे. ग्रहाच्या मागे ग्रह फिरतात ही त्या प्रेमाचाच म्हणजे प्रकटीकरण आहे. म्हणजे आचार वस्तूत इनॅनिमेट याच्यात प्रेमाचंच प्रकटीकरण आहे. तर आपण म्हणजे त्या प्रेमाच्याच ज्या क्रिया म्हणजे क्षुद्र आणि उच्च काय ह्या क्रियानाच्याच परिणाम तर आपण दुखी होतो, आपण सुखी होतो, आपण जगतो आणि आपण मरतो. तर आता याच्यासाठी हे जे आपल्यात प्रेम आहे त्याला जागृत करून आपल्याला ह्या झंझटीतून जर काढायचं असेल, बंधनाच्या जन्मवाळवाच्या, तर बाबा आपल्याला म्हणतात का तुम्ही स्वाभाविक जीवन जगा, नैसर्गिक राहा काय आणि प्रामाणिक राहा. प्रामाणिक याच्यात लय मोठी ह्या मार्गात लय आवश्यक गोष्ट आहे. आवश्यक गोष्ट आहे. कित्येक याच्यात बाबांना म्हटलं आहे देवाचं दुसरं नाव इमानदारी सुद्धा आहे. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं, कृष्णाजीनं मला सांगितलं होतं, कृष्णाजी नायर मंडळीचे माणसं. एकदा आम्ही बसलो होतो आणि मंडळीचे लोक बाबांना आम्हाला विचारलं म्हणजे सर्वात श्रेष्ठ गोष्ट काय, तर सांगितलं. मग आपलं मंडळीने उत्तर दिलं देव, परमात्मा, आत्मा. तर बाबा नाही म्हणे, एक जण म्हणे तुम्ही बाबा, तर तुम्हीच तो स्वतःला हायस्ट ऑफ द हाय म्हणता. त्याने माझ्यापेक्षाही श्रेष्ठ, देवापेक्षाही श्रेष्ठ काय, तर मग कोणी सांगू नाही शकलं बाबा म्हणे इमानदारी. आलं का लक्षात? तर जसं देवाचं दुसरं नाव प्रेम आहे, देवाचं दुसरं नाव सत्य आहे, तसं देवाचं तिसरं नाव इमानदारी सुद्धा आहे, ऑनेस्टी सुद्धा आहे. ऑनेस्टी 100% जीवनात आचरणात जर आणले आपण, तर बाबा सांगते त्याची एंट्री होऊन जाते आध्यात्मिक मार्गात, त्याची एंट्री होऊन जाते. एवढी मोठी पॉवरफुल गोष्ट आहे. म्हणून बाबा प्रेमीनं बाबाचं असं वाक्य आहे काय, माय लवर मस्ट बी 100% ऑनेस्ट काय. तर म्हणून बाबा आपल्याला ऑनेस्ट राहायला राहते, साधे सरळ स्वाभाविक जसे आत आहे तसे वर दाखवा. आज जीवनात चांगला कष्टमय जीवन जगायचं बाबाला आवडते. उद्योगी राहा, काम करत राहा, घरचे दारचे जे काही आहे पोटा पाण्याचे, असं नाही म्हणजे त्याला हे नाही आवडत बसलं म्हणजे कसं त्याला काय म्हणते
दे रे हरी पलंगावरी, काही काम न करता नुसतं बापाच्या भरोश्यावर खाणे. जवान असून ते बिलकुल बेकार गोष्ट आहे ह्या आध्यात्मिक मार्गात. जन्म वाढवते, आता ते सांगायला गेलं तर वेळ लागते, पण नंतर कधी सांगू. हे उदाहरण आपल्या बाबाच्या मंडळीच्या आई वडिलाची गोष्ट होती, ते आईची गोष्ट. तर येणं हे वाढते. म्हणून हार्ड वर्किंग राहा, काम करत राहा, उद्योगी राहा, असं बाबा आपल्याला म्हणतात. आणि आपलं जीवन जगताना अशा काही क्रिया करा का ज्यानं आपले जे कर्म करा, ज्यानं आपले झालेले संस्कार जे आहे हे ढिले होतील, आलं का लक्षात, हलके होतील, सैल होतील. आणि ते प्रेमाद्वारे केलेल्या क्रियेनं होते. प्रेमानं तुम्ही लोकांशी राहिले, प्रेमानं तुम्ही कार्य केलं, याच्यासाठी नातेवाईकाला तुम्ही पाहुणचार नाही केला का त्यानं चांगलं म्हटलं पाहिजे. ह्याच्यात का प्रेमपोटी आपलं किती काय झालं, जवळचा सोयरा आहे, सोयऱ्याला तर कष्ट नाही त्याला चांगला पाहुणचार करणे आला तर काय. ते प्रेमापोटी करणे गोष्ट वेगळी, दाखवासाठी करणे गोष्ट वेगळी, त्यात एखाद्या वेळेस ढोंग होऊन जाते. तर असा प्रेमानं जीव घाला, दिलेरीनं हसत येणं काय. तर अशा एकट्या झालेले बंधन तुमचे खतम करते. कारण ते प्रेमानं, प्रेम जर बाबांना म्हटलं मित्रावर जरी जे प्रेम करता फायनली मला येते. तुम्ही देवावर करा, दगडावर करा, जे काही तुमचे देवाचे रूप आहे ते सर्व फायनली मलाच येते म्हणे. कोण्याही देवाची पूजा करा, प्रेम करा, ते मला येते. इथपर्यंत का तुम्ही जे मित्रावर प्रेम करताना निस्वार्थ, तेही मला काय. तर मग असं प्रेमानं जसं आपण देवाला वर प्रेम करतो तसंच लोकांवर म्हणजे प्रेमानं राहायचं. ज्याला कुणाला मदतीची आवश्यकता, ज्याच्या बाबांनी सांगितलं आहे त्याच्या इच्छेतच आहे, तर तुम्ही करू शकत असाल तर जरूर करा बाबाच्या म्हणण्याप्रमाणे काय. तर हे प्रेमापोटी होईल ना. तर येणं काय होईल, आपले चांगले आणि वाईट दोन्ही संस्कार येणं कमजोर होईल काय, ढिले होईल काय. आणि अशा प्रकारे आपण ह्या भवसागरा जे जन्म मरणाच्या फेऱ्यातून धीरे धीरे आपले फेरे कमी होईल. हा चला पुढे तर. Meher Baba want us to lead a normal, natural, honest, and hard-working life, and in the very midst of the life, perform such act of love that will loosen the binding effects of our multifarious other acts of a good and bad that we did and we do. जे झालेलं आहे आता पुढचं वाच. मराठीत नाही सांगू का मग ते सांगितलं तू मग सांगितलं. याचं वाचलं होतं ते. बरं मी सांगितलं आता हे सांगितलं, याचं हेच तर सांगितलं मग ना. म्हणजे मी तिथं जेवढं तू इंग्लिश मध्ये मग वाचलं होतं ना, इथपर्यंत वाचलं होतं, दोन्ही पॅरेग्राफ वाचले होते. तर हे मी आज दुसरं पॅरेग्राफ तर तू वाचलं म्हणून दुसरं सांगून दिलं. आता त्याच्या पुढे चाल. An act of true love. An act of true love is that which is performed by a lover of his or her beloved, who is a personified of God. Although the beloved is too high or too vast for us to truly reach him or contain him, there is a way of life given to us by Meher Baba which can take us to where he really is. That way is to love him and serve him. आपण सगळे एकत्र येऊ. खऱ्या प्रेमाची कृती ही ती आहे जी एखाद्या प्रेमीद्वारे त्याच्या किंवा तिच्या प्रियतमासाठी केली आहे, जो देवाचा अवतार आहे. जरी आपल्यासाठी प्रियतमापर्यंत पोहोचणे व त्याच्याशी एकरूप होण्यासाठी तो खूप उच्च व विशाल आहे. मेहर बाबांनी आपल्याला दिलेला जगण्याचा मार्ग आहे, जे आपल्याला तिथे घेऊन जाऊ शकतो जिथे तो वास्तविकतेत आहे. हेच मार्ग आहे त्याच्यावर प्रेम करणे आणि त्याची सेवा करणे. मी आता मागच्या याच्यात जसं सांगितलं बाबांना, मागच्या याच्यात जसं सांगितलं
की जरी बाबा हायेस्ट ऑफ द हाय आहे, त्याच्या आपला बुद्धीच्या पलीकडे आहे आणि त्याला सामावून घेणं, त्याला समजणं अतिशय कठीण आहे. पण बाबांना आपल्याला सांगितलं का त्याच्यापर्यंत पोहोचासाठी जे मार्ग आपल्याला सांगितलं, हे जीवन कसं जगायचं, त्याच्या 6 इच्छा ज्या आहे त्या इच्छेप्रमाणे जीवन जगणे, ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यावर प्रेम करणे, त्याची सेवा करणे. आता त्याची कशी सेवा करणार आपण? कशी सेवा करणार बाबाची? आता तो तर नाही आहे. त्या मंडळी बिचारे होते, हातपाय दाबून सर्व बाबाचं काम करे. काय कपड्या धुतल्यापासून सर्व. तर मग आता आपण कशी सेवा करायची? आधी म्हणते का दॅट वे इज टू लव्ह हिम अँड सर्व हिम. काय तर त्याची सेवा कशी करायची सांगा कोणी अनम्यूट करून. बाबानं सांगितलं माझी कशी सेवा. दुसऱ्यांमध्ये मेहर बाबा आहे असे समजून त्यांची सेवा करायची. बरोबर, एकदम बरोबर. बाबाचं एक वाक्य आहे, लव मी इन ईच अदर अँड सर्व मी इन ईच अदर. बाबावर प्रेम करायचं आहे तर एकामेकावर प्रेम करा. बाबाची सेवा करायची आहे तर एकामेकाची सेवा करा. खतम झाली गोष्ट. हे तर त्याच्यात प्रेम वाढवासाठी आपण त्याचे फोटो काय पुसतो, आरती करतो, त्याला हार वगैरे हे करतो, त्याच्यात आपलं मन लागून राहावं याच्यासाठी आहे. काय त्याचं स्मरण व्हावं. काय आपण त्या फोटो कधी म्हणूही नये, आपण बाबा समजतो, त्या बाबा समजायला पाहिजे, बाबाचं असं म्हणणं आहे. तर त्या दृष्टीनं आपण हे ठीक आहे. पण जिथे सेवेची गोष्ट येते का तर तिथे तो प्रत्येकात असल्यामुळं इव्हन प्राणी माता सुद्धा आहे, तर त्यांची सर्वांची सेवा, हे मनात हा भाव पाहिजे की बा हा याच्यात आहे, बाबा सर्वातच आहे. बाबांनी सांगितलं तर दुसऱ्या सेवा केली, झाली बाबाची सेवा. काय दुसऱ्यावर प्रेम केलं, बाबावर प्रेम झाला, खतम. तर ह्या आपल्याला मार्ग बाबांना सांगितला आहे, त्या मार्गाने तुम्ही बाबा होऊ शकता, हे आदिवाला मनाचं आहे. चला पुढे चला. Let us come together and perform acts of love for our beloved. They may be prayers, goshti, sehwas, holding of gatherings, melas, distribution of literature, giving of monetary assistance, feeding the poor, and many other things we can think out and plan. And in this way, through our talent, ability, industry, art, wit, and generosity, express our love. संपूर्ण नाही, आपण सगळे एकत्र येऊ आणि आपल्या प्रियतमावर प्रेम करण्याची कृती पार पाडू. ते प्रार्थना, गोष्टी, सहवास, एकत्रित सभा, मेळा, साहित्य वाटप, आर्थिक मदत देणे, गरिबांना खायला देणे आणि असे खूप काही असू शकतात जे आपण विचार व योजना करू शकतो. आणि अशा प्रकारे आपल्या प्रतिभेद्वारे, सामर्थ्याने, उद्योगातून, कला, बुद्धी आणि उदारतेद्वारे आपले प्रेम व्यक्त करू. ही आयडिया सांगितली तुमच्या आधीजीनं. आलं का लक्षात? प्रेम वाढायचं असेल तर असं करावं लागेल. तसं आपण आपल्या संसारात राहून आणि आपल्या रोजचे प्रपंचाचे कर्म करत करत ह्या गोष्टी, ती जे बाबा म्हणते ना प्रेम करायची ॲबिलिटी, त्याचं स्मरण करायची ॲबिलिटी, त्याचं नाम घेत राहायची पात्रता मुश्किल आहे. कारण त्याच्यासाठी जसं आता हे 2-2 तास हे आपल्या 30-40 परिवार आपले काढून राहिले बाबासाठी. काय रोज रविवार सोडून स्काईप ग्रुपचे आपले लोक. तर हे ना आता पहा, ह्या 2 तासात बाबाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. आलं का लक्षात? तर हे आपण कोणासाठी करून राहिलो? बाबाची माहिती भेटवासाठी, बाबासाठी. तर हा आपला मोठा एक सत्संग होऊन राहिला. येणं तुमचा आमचा लय फायदा होऊन राहिला. तर अशा काही तुम्ही चान्सेस निर्माण केलं पाहिजे. अशा काही असं आधीचं म्हणणं आहे. आपण संधी निर्माण केली पाहिजे जेणेकरून आपण बाबा वर प्रेम करू. सामूहिकरित्या झाले किंवा वैयक्तिकरित्या. तर त्याच्यासाठी आधीजीनं आयडिया सांगितल्या की फार सुंदर आहे. जे करतोच आपण, पुष्कळचे काही लोक नाही करत. काय त्यांच्या 3-7 मिनिटं लागते आरती प्रार्थनेला, तेही जीवावर येते. असे प्रेमी आहे.
काय एकही टाइम नाही करत. आणि जेव्हा की असं आहे, बाबांना असं कधी नाही म्हटलं तुम्ही आंघोळ करा, अगरबत्ती लावा, म्हणजे समोर उभे राहा फोटो समोर आणि मग आरती प्रार्थना करा, असं कधीच नाही. हे बाकी देवाला आहे बहुत हे. तुम्हाला ते पंचा घाला, आंघोळ करा, मग व्हा आणि बरोबर मग ते अक्षत, कुंकू, चंदन काय हे पाहिजेच पाहिजे पूजा. हे तिचे बाकीचे जे सोडा, आपल्या देवाला नाही पाहिजे. आता आपला आपला देव म्हणजे ऑल इन वन आहे. काय त्याला हृदयाची गोष्ट पाहिजे, भाव पाहिजे, हृदयाची भाषा आहे, तर त्याला कुठं जरुरी आहे मग तुम्ही आंघोळच केली पाहिजे. काही जर तुमचा एक टाइम ठरवून टाका, संध्याकाळ सकाळ 7चा जर तुम्हाला असाल, तुम्ही घर आहे, तुम्हाला वेळ असेल, तर ती चांगली वेळ आहे अकॉर्डिंग टू बाळासाहेब नातू. त्यांनी मला म्हटलं होतं का जर जर शक्य झालं तर 7 वाजता सकाळ संध्याकाळ आरती प्रार्थना करायला पाहिजे म्हणे आपण. त्याला कारण आहे, काही प्रेमीचे असे अनुभव आहे म्हणजे का संध्याकाळी 7 किंवा सकाळी 7 ह्या वेळेस ज्यावेळेस आम्ही प्रार्थना आरती करतो, तर जे जास्त एकाग्रतेनं होते. असं बाळासाहेबाला कोण काही काही प्रेमी सांगितलं असं. त्याच्या आता त्याच्याकडे तसं जगातले प्रेमी याचे काय तर म्हणे तुम्ही म्हणजे शक्य असेल तर हा भाऊ तुम्हाला काम आहे 7 वाजता तर नका करू, कुठलाही टाइम निवडा, कुठलाही टाइम निवडा, पण करा. तर म्हणजे बघा ही 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 एक आयडिया आहे. ही आयडिया त्याच्याशी आपला त्या लिंक टाकण्याची, त्याचे स्मरण करण्याची आणि मग अशा प्रकारे होऊ शकन कधी आपल्याला थोडं बहुत प्रेम निर्माण होईल त्याच्यासाठी. मग आपल्या प्रत्येक कृती प्रेमानं होत राहतील. हे चालू तर करायला लागेल, कुठं ना कुठं आपल्याला स्टार्ट करावं लागेल. एवढं म्हणजे अशा तुम्हाला अशा संधी जमवा लागेल. तुम्ही आम्हाला जसे आपण जमून राहिलो. आपण जमून राहिलो, आम्ही ते 30 वर्ष हे धंदे केले. काय विचार आहे पारसच्या ग्रुपला. हप्त्यातून 5 दिवस आमचे सत्संग राहे, 2च दिवस खाली राहे. काय 5 दिवस 5 लोकांची हत्यार आहे आमच्या संध्याकाळी. काय तर लय रंग धंदे केले सर. भारतातले जवळपास टॉक देणारे, भजन गाणारे फक्त साऊथचे नाही आले, पण नॉर्थचे सर्व महाराष्ट्रातले कित्येकदा अण्णासाहेब आमचे गेले. तर अण्णासाहेब तर प्रत्येक कार्यक्रमात आमच्या इथं राहायचे, कारण पारासन काकूला जवळ होतं. काय तर सांगायचं तात्पर्य काय का असं तुम्हाला करावं लागेल. प्रार्थना करावं लागेल, वेळ काढावा लागेल, चालता बोलता करा, स्वयंपाक करता करा, करता करा करा करा, काही हरकत नाही, काही हरकत नाही. आलं का लक्षात? बाबांना असं कुठं सांगितलं नाही. काय आणि नसन होत कॉन्सन्ट्रेशन तर उभे राहा, आंघोळ फांगोळीचे झंझट सोडा, फटकन 5-7 मिनिटात मी म्हणजे एक प्रार्थना, तिन्ही प्रार्थना आरती 7 मिनिटाच्या वर वेळ लागत नाही. आलं का लक्षात? तर सकाळ संध्याकाळ ज्या वेळेस तुम्हाला टाइम आहे करा, त्याचे लय फायदे आहे. याच्या आधी आपण सांगितलेलं आहे. गोष्टी करा, गप्पा छटा. आता हे जे गोष्टी चालू आहे आपल्या, काय आपल्याला हे आता 1 वर्षाच्या वर होऊन राहिलं. एप्रिलमध्ये मला वाटतं आपण चालू केलं होतं हे, त्या भूषणनं तिथून चालू करून दिला ग्रुप स्काईपचा. तर कंटिन्यू आहे आता, कंटिन्यू. आता हे जे रोज होत होतं म्हणजे 3-4 महिन्यापासून आपण रविवारी ब्रेक दिला, जरा बाकीचे व्हर्च्युअल गॅदरिंग राहतात, ज्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे ते पाहू शकतात. काय तर एक दिवस थोडा हे राहत, रोज रोज म्हणते ना ज्यादा हजम म्हणजे अपचन होऊ शकते. काय काही दिवसानं काही लोक काही जण ग्रुपहून हे चलत जाणं, दुसरं कुठलं कारण होते म्हणा. तर ह्या अशा आहे बाबाच्या गोष्टी करा, सहवास. हे जे आपण सेंटरमध्ये जर गावात सेंटर असेल तर जरूर सेंटरमध्ये हप्त्यातून एकच तर दिवस राहते, जायलाच पाहिजे तिथे. त्याच्यातही हे आजीजीनं सांगितलेलं आपल्याला आयडिया आहे. आपण त्याचा फायदा घ्या. आपण हे करा, आपलं सत्संग अरेंज करा. आता हे आपला इथे अमरावतीला हे चालवलं आम्ही समजा कित्येक दिवस झाले बाबा, मला वाटतं 2-3 वर्ष होणार, 3 वर्ष होऊन राहिले. असं नाही, व्हॉलेंटिअर पुरा आहे ना. आम्ही ठरवलं का गुरुवारी आपण एकत्र येत जाऊ. तर दर गुरुवारी आमची ज्याची इच्छा असते त्याची इथं आरती असते. तर हे मग आम्ही ते असं ठरवलं का 4-5च लोक होतो आम्ही, कधी इंटरेस्टेड होतो. मग आम्ही 4 गुरुवार वाटून घेतले, खतम झाला. 5वा आला तर धमक्याच्या घरी, तो एक 5वा आहे. काय 5 झालं आमचं चालू आहे, होतं कित्येक म्हणजे 3-4 वर्षापासून. 2 घंट्यात आमचं सत्संग चाललंय, बढिया भजन बिजन चाललंय. काही मी सांगत होती इकडलं तिकडलं, नाश्ता पाणी होत जाय. ते असे याला सहवास म्हणते, कारण तिथं बाबाचं सर्व काम असते. हा
तर असे सहवास तुम्ही आम्ही अरेंज करा, क्रिएट करा. काय काही आरत्या घ्या घरी, आरत्या घ्या, त्या निमित्तानं तुमचं स्मरण होते, तिथं तुमच्या घरी सत्संग होते, बाबाच्या उपस्थिती येते, तुमचे संस्कार झाले त्या घरातले थोडे ढिले होऊन जाते. काय मेल्याला जा, रंगारंगाचे म्हणजे अरेंज करा आपल्या सेंटरचे. जसं आता अमरावतीवाला केलं होतं, म्हणजे बाबाची मर्जी नव्हती. डिसेंबर मध्ये विश्व संमेलन मोठं आहे, यांना आपण यार्ड वगैरे केली होती बापा त्याची सर्व आपण लोकांना, पण ते काय बाबाची काही इच्छा नव्हती. तर असे मेले अरेंज करा, दुसरा मेला अटेंड करा. काही बाबाची लिटरेचर वाटा. आपण ह्या पदयात्रेत आम्ही भारत सेंटर तर्फे भरपूर हे वाटलेलं आहे. बाबाची इच्छा, हाऊ टू लव्ह गॉड, बाबाचे हे संदेश हजारानं छापले आम्ही, ते विश्वात्मक संदेश. या वर्षी आता आपला आपला जो बीसी ग्रुप आहे आमचा, त्याच्यातर्फे 10,000 पॉम्पलेट तिकडे कुंभमेळ्यात, मागा जो कुंभमेळा झाला तिथे वाटासाठी गुंबडे डॉक्टर लय या म्हणजे हे जे गुंबडे आहे, नागपूरचे डॉक्टर गुंबडे एक नंबर. मला त्यांच्यावर म्हणजे कार्य करणारा अजून सापडला नाही. लय म्हणजे हे आहे, एवढी मोठी मशीन घेऊन गावगाव फिरून बाबाचे फिरून किती वर्षापासून दाखवून राहिले. तर ते हे करतात काम. तर त्यांना मग त्यांनी म्हटलं होतं का बाबा आम्ही तिकडे मेल्याला चाललो, याच्यासाठी तिथे आपण त्याच्या लोकांना पॉम्पलेट वाटू. तर मग काही तुम्ही हे करू शकता तुमच्या अमरावती सेंटर तर्फे वगैरे. तर आमचा हे का ना असे बेसिक ग्रुप आहे, हा सर्वेच्या सर्व स्काईपवर आहे. हे आम्ही 250 रुपये महिन्यात जमा करतो ना, असे बाबाचे काम करत राहतो. लय आतापर्यंत आम्ही 4-5 लाख रुपये खर्चही केले असं. लय म्हणजे 15-20 वर्षापासून पासून आमचा तो चालू आहे. पहिले 5-7 होतो आम्ही मेंबर, आता जवळपास 34 लोक मेंबर झाले आहे त्याचे. तर त्यांना आम्ही 10,000 पॉम्पलेट छापून दिले. एका व्यक्तीनं तो फारच दिलेला आहे आणि पैसेवाला आहे, तर त्याला म्हटलं तुला जर इच्छा असेल तर वाटासाठी तू हे करतो. त्याने 10,000 पॉम्पलेट अच्छा दिले आणि त्यांनी ते वाटले. तर हे धंदे करा, हे धंदे करा. यात्रा फात्रा राहते आजूबाजूच्या खेड्यात आपल्या गावाच्या, तर बाबाचे आपल्या सेंटर तर्फे म्हणा किंवा त्याला काय जास्त पैसे लागते काय, सेंटर तर्फे 10-5 प्रेमी लोकांना पैसे जमा करा, त्याचे पॉम्पलेट छापा आणि जा. थोडीशी तकलीफ घ्या, आम्ही वाटले आहे. ते फिरून दाखवले त्या याच्या सोबत आमच्या अमरावतीचे लोक फिरले आहे. ते हे पॉम्पलेट वाटायला आमचे व्हॉलेंटियर मी पाठवलं, माझ्या त्या टोंगायच्या आणि काही फिरणं त्या यात्रेत आणि जमत नाही. तर ते पोरं दिले, पोरं गेले त्याच्यासोबत, काही व्हॉलेंटियर गेले, आजूबाजू खेड्यातही वाटले पॉम्पलेट, सिनेमे दाखवले बाबाचे. हे धंदे करा. आधीजी म्हणते, आलं का लक्षात? येणं बाबा येणं काय होऊन जाईल आपलं बाबाशी निगडी, म्हणजे हे दोस्ताना वाढन आणि धीरे धीरे हे आता गिव्हिंग ऑफ मॉनिटरी असिस्टन्स, या लोकांना मदत करा. आता मागं आपण कोविड मध्ये नाही का, आता हे जे लेबर चालले होते, मी पाहिलं मुंबईहून येता नगरला गेलो होतो बाबाच्या दर्शनाला. मिसेस होती मुंबईला, मुलीच्या बाळपणासाठी गेली होती, ते कोविड मध्ये अटकली. आणि जशी ते परमिशन कलेक्टरची भेटायला लागले तर मी घेऊन आलो. त्यावेळेस येता पाहिलं नगर पासून अमरावतीपर्यंत मला चहा प्यायचा होता. सर्व चहाच्या टपऱ्या, सर्व हॉटेल बंद, रस्त्यानं ट्रकच्या ट्रक भरले. कायच्या दिशे सर्व लेबर, हे बंगाल, MP, बिहार, UP चे लेबर जे मुंबई वगैरे होते ते त्या हायवेनं सर्व बापा कचाकच भरले ट्रकनं चालले होते. तर मी म्हटलं बाबा चाल, मला चहा नाही भेटला, यांचं कसं, यांचं जेवणाचं आहे ना तर 2-2, 3-3 दिवस लागते आपल्या गावाला जायला. यांचं म्हटलं हे पाणी नाही, कसं काय काय. ते बिचारे जिथं कुठे विहीर बीर दिसले की शेतात ते ट्रक थांबून मग सर्व पाण्याचे डबळे भरून घेत जाय, बाकी जेवणाचं काही हे नव्हतं. मग ही अशी कल्पना मला आली काय, बघा माझा जो मी कास्तकार असल्यानं माझा जो भाऊ होता, तुम्ही म्हणलं चला आपण हे करू, त्यांना जेवण देऊ ह्या जाणाऱ्यांना. तर मी आपलं ते इच्छा सेंटरच्या लोकांशी गोष्ट काढली. तो म्हणजे करत असेल तर करायचं म्हणजे काही हरकत नाही. सेंटरच्या थ्रू मग त्यांनी ते तयार करायचं. मी वाटलं धान्य फान्य दिलं सर्व, आणि 2 दिवस आम्ही तिथे जेवण दिलं. सकाळी चहा, पहिल्या दिवशी नाही दिला चहा, पण मला वाटतं चहा सुद्धा आवश्यक, तर दुसऱ्या दिवशी चहा सुद्धा दिला. तर हे झाला.
नंतर आम्हाला कळलं हे ते एक वारले प्रेमी एक ते त्यांना फार म्हणजे जबरदस्त सोशल वर्कर होता. त्याला माहित होतं एक वराड इथं एक हे आहे संघटन जे ह्या त्यांचं मेन काम आहे जे कोणी क्रिमिनल लोक बिचारे जे जहलात असते तर त्याचा परिवार एक प्रकारचा अनाथ होते तर त्या परिवाराला मदत करणं हे त्यांचं मिशन आहे पुष्कळ वर्षापासून. आमच्या अमरावतीतच ते संघटन आहे. इथून जवळ ते इथं दस्तूरनगर पासून जवळच ते त्याचं एरिया आहे तिथं ऑफिस आहे ते शाळा चालवली त्यांनी. हे जे गरीब मुलं आहे ज्यांच्या वडील लोक जहलात वगैरे आहे किंवा अनाथ लोक आहेत त्यांना शाळा आहे ते चालवतात. त्यांचे राहायचे अरेंजमेंट त्यांच्या ज्या स्त्रिया आहे तर त्यांना जॉब काही सिलाई मशीन किंवा मजुरी वगैरेची अरेंजमेंट करतात राहायची अरेंजमेंट करतात म्हणजे जेणेकरून हेळसांड झाली नाही पाहिजे त्या परिवाराची. हे त्यांचं मेन काम आहे. तर यांनी हे सुद्धा हे काम घेतलं. मग ह्या जे लेबर चालले होते ना हजारोच्या संख्येनं ट्रक मागून ट्रक बसेस तर ते त्यांना जेवण द्यायला लागले. हे आम्हाला त्या भेजे आमचा प्रेमी होता त्याला माहित होतं त्यांनी आम्हाला सांगितलं का असं असं अरे म्हटलं मग हे तर फारच चांगली गोष्ट कारण आम्ही या सेंटर मध्ये बनवा आणि ते पुलाव तिथं न्या आणि तिथं वाटा आम्ही रस्त्यावर हे तर आहेतच आहे फक्त यांना मदतच करणे. मग आम्ही डिक्लेअर केलं व्हॉट्सअपवर टाकलं सर्व अमरावतीच्या प्रेमींना ज्यांची इच्छा असेल त्यांनी धान्य तेल डाळ भाजी तिथे पुरवा काय. सर्वांनी हे केलं. मी स्वतः जवळपास माझे भाऊ वगैरे कंपनीने 10-12 क्विंटल जवळपास 7-8 क्विंटल तर नक्की आम्ही गहू वगैरे दिला. बाकीच्यांनी सर्व कोणी डाळ दे कोणी तेलाचा डबा दे असं 15 दिवस तिथं कंटिन्यू चालू होता आमचं इथून देणं. इच्छे ते देशपांडे आमचे बाबाप्रेमी दुकानदार आहे त्यांचा नंबर देऊन दिला. त्यांच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करा काय तुम्हाला द्यायचं आहे आणि ते तिथे मग त्याच्या नावानं तेवढं काय तेल म्हणा का डाळ म्हणा का तांदूळ म्हणा ते ठेवून घ्यायचे आणि मग आपलं त्याचा ऑटो यायचा आणि तो ते मटेरियल घेऊन जातो असं चाललं. आणि नंतर मग धीरे धीरे ते मग लेबर पोहोचले कमी कमी झाले. मग हे म्हणजे जवळपास सर्व पोहोचले होते लेबर करोनानंतर. तर मग ते मग त्या बंद झालं ते त्यांनी तर जवळपास 2 महिने ते काम केलं कंटिन्यू त्या संघटना. त्यात आम्ही 10-15 दिवस या अमरावती सेंटरच्या प्रेमीनं बिचाऱ्यानं म्हणजे मदत केली जशी होती तशी. तर असे काम करा हे म्हणते आधी म्हणते. आलं का लक्षात. ज्यांना आवश्यक आहे हे बाबाचे तुम्ही आपण कार्यक्रम घेतो आपल्या इकडे ते सिस्टीमच नाही. जेव्हा की बाबाच्या काळातले जेवढे काही सेंटर होते पुणा घ्या नगर घ्या ज्याचं बाबानं उद्घाटन केले होते तिथं मेन काम आहे पुअर फिडिंग गरीब नारायण सेवा. बाबाच्या बर्थडेच्या दिवशी ते नारायण सेवा करतात. भिकाऱ्यांना गरीब लोकांना प्रेमानं इज्जतीनं बोलून आणतात त्यांना टोकन देतात. पुण्याला तर बापा जायची बसची तिकीट देतात झोपडपट्टीतल्या लोकांना जाऊन आणि आल्यावर त्यांना मोठ्या इज्जतदारीनं प्रेमानं त्यांना पाय धुवायला पाणी देतात. साबू टावेल तिथं व्हॉलेंटियर उभा राहते. ते भिकाऱ्याचं हातपाय धुणं झाल्यावर त्यांना हॉलमध्ये बाबाच्या हॉलमध्ये पुण्याला मी पाहिलं तिथं त्यांना जेवण देतात पहिले सर्व व्हॉलेंटियर. आणि ते झाल्यानंतर पुन्हा धुईधाय करतात तो हॉल साफ करतात हे सर्व व्हॉलेंटियर. तिचे जे म्हणजे तेवढं तिथं म्हणजे 5-50 लोकांचा ग्रुप आहे तो पुण्याचा ऍक्टिव्ह जास्तीत जास्त. तर ते बिचारे ते सर्व काम तेच करतात. धुईधाय झालं का मग जेवण करतात. हे पुअर फिडिंग झाल्यावर 1 आणि 2 वाजता सर्व झाल्यावर ते बाबाच्या हॉलमध्ये कोणी जेवण नाही करत. विशेष पहा त्यांची किती म्हणजे बाबाबद्दलचा त्यांचा हे आदर पहा कसा. ते बाहेर जेवण करतात उन्हात तिकडे त्या बागेच्यात तिकडे काय तिथे आत नाही करत. पुअर फिडिंगचा तिथे वर्षातून 2-3 कार्यक्रम होते. तिथे एक अशी पेटी ठेवलेली आहे ज्यांना गरीब लोकांना हे करायचं आहे दान करायचं आहे जेवण द्यायचं त्यांनी त्याच्यात पैसे टाकायचे ते लोक टाकत राहतात. तर त्याच्या 2-3 नरेंद्र थाळे मला सांगा 2-3 चालते म्हणे आमचे त्या कार्यक्रम. नरेंद्र थाळे ह्या वयात ते मोरे वगैरे एवढे म्हातारे लोक स्वतः जाऊन प्रेमानं झोपडपट्ट्या ढूंढून त्यांना इन्व्हिटेशन प्रेमानं द्यायचे टोकन द्यायचे का हे टोकन तिथं दाखवता आणि हे तिकीटचे पैसे घ्या याचे बसचे जिकडून जायचे त्यांना पैसे द्यायचे बाकायदा जेवायला. तर हे कार्य आपल्याला बाबानं सांगितलं.
आणि हे तुमच्या बर्थडेच्या दिवशी हे सर्वात महत्वाचं आहे. मला नाना खैरेंना सांगितलं होतं बर्थडे म्हणजे काय आहे म्हणे, नारायण सेवाला महत्व आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं इज्जतदारीने बोलू नानाचे गरीब लोक तुमचे आणि त्यांना हातपाय धुवायला पाणी द्यायचं हे मला नाना साहेबांनी सांगितलं. साबू हातपाय धुवायला टावेल द्यायचा आणि पहिल्या पंक्तीत त्यांना मानानं बसवायचं म्हणे. अरे मग आम्ही ते चालू केलं तर पाराचे लोक ते गरीब लोक म्हणजे भलतेच हे होत जाय, शर्मच जाय पहिल्या पंक्तीत बसाले काय. तर एवढं सांगूनही ते हे करायचं. मी म्हटलं बरोबर काही आपले बसा आणि मग ते बसतील असं करून त्यांना आम्ही बसवलं सुरुवातीला. मग तर नंतर आमच्या पॉवर स्टेशनचं काम चालू होतं तर शेकड्यानं आम्हाला मजूर भेटे, शेकडोनं. दर साल आम्ही तेच कार्यक्रम करू. ह्या सर्व मजुराला जीव घालणे, 200-200 500-500 मजूर बाकायदा जात होतो आम्ही पारदचे प्रेमी. एक खेडेकर चिकटे शर्माजी झोपडपट्ट्यानं फिरायचे आम्ही आणि त्यांना इन्व्हाइट करायचो प्रेमानं. ते याचे जेवाचे असं हे कार्य आहे ऍक्च्युली. आपल्या पुष्कळशा ठिकाणी हे माहीतच नाही. बाकीच्या इकडे भंडाराच करतो. अरे तुमचे आपणच पैसे जमा करा ना आपणच जेव्हा याच्यात काय तथ्य आहे. म्हणजे तसं मला तथ्य फक्त सांगायची माझी अवकात नाही आहे ना, मी कोणी एवढा ऑथराईज आहो. फक्त मला एवढं माहित आहे, मला मंडळीच्या लोकांना सांगितलं की बाबाचा बर्थडे महत्वाची गोष्ट आहे, पुअर फिडिंग हे करणे ह्याला हे महत्वाचं कार्य आहे. मग आपलं तुम्ही ते झाल्यावर तुम्ही फिडिंग आपण आपलं फिडिंग करू शकतो. पण त्यांना पहिले सेवा करणं हे महत्वाचं आहे. आमच्या अमरावती सेंटरला भरपूर म्हणजे पृष्ठधामला आम्ही तिथं जेवण देतो, त्यांना नेऊन देतो. काही हे आहे इथं जवळपास काय म्हणते त्याला वृद्धाश्रम, तिथे आम्ही जेवण पोचून देतो काय. तर हे काम अमरावती सेंटरच्या तर्फे करतो आम्ही. फक्त सेंटरवर आम्ही नारायण सेवा नाही करत. सेंटरवर मग आम्ही आपलं हे सर्वजण मोठा लय लोक येतात हे बाबाचे प्रेमी, तर मग त्यांना एक प्रसाद म्हणून आमचं एक जेवण राहते काय. तर आपलं सांगायचं तात्पर्य आहे का असं करा, गिव्हिंग ऑफ मॉनिटरी असिस्टंट, फीडिंग द पुअर ह्याच्यात लिहिलेलं आहे बघा. अँड मेनी अदर थिंग. अशा पुष्कळशा तुम्ही आम्ही गोष्टी करू शकतो, अशा प्लॅन करू शकतो. जसं आता हे तुमची काय नाव तिथं आपलं व्यास शोभा व्यास डॉक्टर आपले होमिओपॅथीची, हे जे तुमच्या लेडीज टेंटची इन्चार्ज राहते, ती पहिली मिस्त्रीची पोरगी किशोर मिस्त्रीची आता व्यास झाली. तर तिथून बिचारी तिथून आम्हाला गाईड केलं सर्वांना. ते कोविडच्या साठी असे औषध द्या म्हणजे ते औषध का ज्याने कोविड होणार नाही. आम्ही आमची तर होमिओपॅथी डॉक्टरचे 3 डॉक्टर अमरावतीला ते असतात, विकले ते सेवा देतात. आता हे बंद आहे याच्यानं कोविडच्यानं. पण मग त्यांना सांगितलं तिनं कसं कसं औषध बनवायचं आणि आम्ही डिक्लेअर केलं आजूबाजूला सर्व प्रेमी लोकांना. लोक आले त्यांना आम्ही ते कोविड होणार नाही याचं ते होमिओपॅथीचं औषध दिलं. 2 त्याचे टर्न झाले, एका महिन्यानं आणखी घ्यावं लागतं. तर ते दोन्ही हे झाले. शेकडो लोक आले आणि घेऊन गेले औषध. त्या इकडे ती दिवस द्यायची शोभा व्यास आपला वर्धा मेयर आश्रयला, तिथे ती तिचं काहीतरी महिन्यातून वगैरे दिवस आहे, तिथे ते सेवा देते. तिथच्या लोकांना हे काम केलं. हा वर्धेची सेवाभावी संस्थाला चांगलं काम करून राहिली. कमी पैशात तिच्या ते मेगा हॉस्पिटलला जेवण देणे रोज, हे किती याची गोष्ट आहे. ते मी पाहिलं बाबा, ते सुरेश भाऊ दौड त्याला म्हणते माणूस, म्हणजे खऱ्या अर्थानं बाबाचं काम. काही नाव नाही गाव नाही दिखावा नाही. सकाळ संध्याकाळ त्या खोका ते भाजी आणणे स्वतः, वन मॅन शो असल्यासारखा बिचारे. बाकी मग त्यांना थोडी मदत करतात बघा. पैशाची मदत काही मोठी गोष्ट नाही. गोष्ट आहे स्वतः हे करणे. तिथं 2-3 माणसं ठेवलंय, ते भाजी आणून देणे. सर्व झाल्यावर गाडी घेतली ते अशी, ते मारुती काय म्हणते त्याला, त्याच्यात नेणे, जीव घालणे रोजच्या रोज काय. हे किती म्हणजे हे बाबा हे अशा गोष्टी करा म्हणते. आधी म्हणते ये ना, मग तुमचा आमचा बाबाशी काय होईल, दोस्ताना होईल. आणि मग आपण बाबाशी बाबावर आपल्याला प्रेम करण्याची आपली म्हणजे लायकी येऊन जाईल. आणि मग आपल्याला ही गोष्ट बाबा डिलिव्हरी करा जरा. हे जे काही आपला मीन्स आहे आपल्या जवळ, तर त्यातून तुम्ही जसं आता आमच्या इथं जे जे कोणाचे ते म्हणजे याचा धंदा आहे,
तुमच्या मंडपाचं, तर ते बिचारे स्वतः त्यातलं आपलं मटेरियल देते बाबाच्या कार्यक्रमासाठी फ्री मध्ये. असं करा जे तुमचं काही हे आहे, तुमची जे चांगलं भजन, तुमचा आवाज चांगला आहे तुम्हाला, तर तुम्ही ते भजन म्हणा. तुम्ही चांगली वार्ता करू शकता तर वार्ता करा. तुम्ही चांगलं फिल्म आपलं हे नाटक बसवू शकता, नाटक बसवा. थोडी दिलेली दाखवा बाबा कार्यात. दोन म्हणजे गुड्याला जरा हे लागू द्या, थोडे बहुत बाबासाठी पैसे खर्च करा. यांना आपला प्रेम वाढा. हे प्रेम प्रकट करायचे काय आहे म्हणजे एक मार्ग आहे. आलं का लक्षात? आणि अशा प्रकारे मग आपण बाबाशी अपॉइंटेड होऊन जाऊ. तर ओके बेटा, हे आता हे मला वाटतं वेळ झाला.